यानंतर मी रंगमंचावरती आमंत्रित करतो झी स्टुडिओजचे CEO श्री नितीन केणी यांना. जोरदार टाळ्या सरांसाठी. आता आमंत्रित करतो निखिल साने यांना, बिझनेस हेड फिल्म डिव्हिजन झी स्टुडिओज. आणि यानंतर मी आमंत्रित करतो झी मराठीचे बिझनेस हेड श्री दीपक राज्याध्यक्ष यांना. जोरदार टाळ्या दीपक सर. मी मान्यवरांना बसण्याची विनंती करतो. निर्माते विश्वास सर, तुमच्यापासून मी सुरुवात करणार आहे. सर, मला हेच विचारायचं आहे, खरं तर नटसम्राट हा इतका भव्य दिव्य सिनेमा, नाटकही तितकंच मोठं होतं, पण त्यानंतरची जबाबदारी मोठी होती. कसा आहे अनुभव? एक म्हणजे महेश मांजरेकरांच्या विजनवर मी पूर्णपणे विश्वास ठेवला आणि त्यांच्या मनात जसा चित्रपट होता, मला वाटतं त्याच्यापेक्षाही भव्य चित्रपट झालेला आहे. दुसरं म्हणजे नाना सरांनी हो म्हटल्यावर आम्ही डिसिजन घेतला की हा चित्रपट करायचा. आणि तिसरा महत्त्वाचा फॅक्टर असा होता की मागच्या वर्षी चला हवा येऊ द्यामध्ये तुम्ही प्रोड्युसरला बोलवायला लागलात. त्यामुळे मी म्हटलं की आपण प्रोड्यूस करूया. वा, थँक्यू सर. यानंतर मी नितीन केणी सरांकडे येणार आहे. झी स्टुडिओजनी आत्तापर्यंत जे जे सिनेमे निर्माण केले सर, ते सगळेच रसिक प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतले. आणि मागे निखिल सर सुद्धा गमतीनं म्हणाले होते की आता तर आम्ही महिन्याला 2 सिनेमे बनवतोय, वर्षाला 24 हा सध्याचा आमचा रेट आहे. पण तरीही क्वांटिटी आणि क्वालिटी जपणं हे झी स्टुडिओजनी आत्तापर्यंत जपलेलं आहे. आता नटसम्राट कसा आहे अनुभव? नटसम्राट हा एक वेगळाच प्रयोग आहे आणि ह्या शिरवाडकरांच्या नाटकावर हे चित्रपट बनलेला आहे. आणि याच्यामध्ये इंडियाज फायनेस्ट टॅलेंट आहे. म्हणजे महेश मांजरेकर इज वन ऑफ इंडियाज फायनेस्ट हिंदी मराठी चित्रपटातले फायनेस्ट डिरेक्टर्स आहेत. तसेच नाना पाटेकर अगेन प्रायोगिक रंगभूमीपासून, व्यावसायिक रंगभूमीपासून मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट याचे ते फार मोठे अभिनेते आहेत, स्टारही आहेत. पण एक वेगळ्या प्रकारचं त्यांनी आपली पोझिशन ठेवलेली आहे. नॅशनल अवॉर्ड विनर आहेत. तर अशा टॅलेंटेड, आणि ही सगळी मंडळी अतिशय टॅलेंटेड आहे. ह्या लोकांनी जेव्हा नटसम्राट हा चित्रपट बनवायचं ठरवलं तेव्हापासून आम्ही त्याच्या मागावर आहोत. आणि असं वाटतं की दिस विल बी द बिगेस्ट, नथिंग कॅन बी बिगर दॅन दिस. आणि म्हणूनच वी प्लॅन टू हॅव द बिगेस्ट रिलीज ऑफ मराठी सिनेमा विथ नटसम्राट. वा, क्या बात.